कांद्याचे बाजारभाव वाढले की ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नाफेड NCCF मार्फत 3 लाख मेट्रिक टन कांदा जो आहे तर तो खरेदी करण्यात आलेला आहे। आत्ता आपण लासलगाव येथील नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर या ठिकाणी असून या ठिकाणी पाहू शकतात का साधारण 5000 मेट्रिक टन कांदा खरेदीची परवानगी जी तर ती ह्या केंद्राला देण्यात आलेली होती आणि या ठिकाणी हा कांदा जो आहे तर तो निकषानुसार या ठिकाणी खरेदी करण्यात आलेला असल्याचं जे तर या ठिकाणी माहिती मिळालेली आहे। आणि या ठिकाणी बघितलं तर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या तर कमिट्या येऊन त्यांनी सुद्धा पाहणी केलेली आहेत। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर शेतकऱ्यांकडून जो खरेदी केलेला कांदा आहे तर त्यांचे 200 कोटी रुपये जे तर ते नाफेड NCCFनी थकवलेले आहेत आणि हे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांचे अदा करावे यासाठी थेट आता स्वाभिमानी शेतकरी संघटना जी तर ती आक्रमक झालेली आहेत आणि या संघटनेचे अध्यक्ष जे तर राजू शेट्टी यांनी कृषी विभागाचे सचिव जे आहेत तर चतुर्वेदी यांची भेट घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांनी 200 कोटी रुपये शेतकऱ्यांचे तातडीने अदा करावे अशी मागणी केलेली आहे। आपण जर बघितलं तर लासलगाव येथील या केंद्राला 5000 मेट्रिक टन कांदा खरेदीचं जे तर ते उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं आणि सरासरी जर 1500 रुपये जरी आपण दर धरला तर 7.5 कोटी रुपयांचा हा कांदा जो आहे तर तो या ठिकाणी खरेदी झालेला आहे आणि त्यापैकी 2 ते 2.25 कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केल्याची माहिती समोर येत आहेत। 5 कोटी रुपये अद्यापही थकीत आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे रक्कम मिळावी, कारण की जर बाजार समितीमध्ये शेतीमाल जर विक्री केला तर त्याचे 24 तासाच्या आत पैसे देणं जे तर ते व्यापाऱ्यांना बंधनकारक केलेलं आहे। मग हा नेम केंद्र सरकारला का नाही अशी जी तर आता ही मागणी जी तर जोर धरू लागलेली आहेत, कारण की व्यापाऱ्यांप्रमाणेच या नाफेड NCCF या संस्थेंनी शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत पैसे देणं बंधनकारक होतं, मात्र ते अद्याप दिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे त्यांची रक्कम आणि त्याला इतक्या दिवसापासून थकीत असल्याने त्याचं व्याज अशा पद्धतीने ही रक्कम अदा करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या केंद्रीय कृषी सचिवांना दिलेल्या निवेदनातून मागणी केलेली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।